नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे शुक्रवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते. तर आत्ता 10:30 झालेले, घरातले कामं आवरून झाले आणि आज पटकन कामं आवरले आणि मला इतकं फ्रेश वाटतंय. बऱ्याच दिवसापासून मला त्रास होत होता पथरीचा, मुतखड्याचा. कोणाला पथरी कळत नाही, मुतखड्याचा त्रास होत होता. तर आता बरं वाटतंय मला कालपासून. तर म्हटलं आज चला सकाळी सकाळी व्हिडिओला स्टार्ट करते आणि रोज रुटीन मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आता स्वयंपाक वगैरे करून झालेला आहे, सर्व कामं आवरून झालेलं आहे. मला जायचं आहे बाहेर. तर माझ्या मैत्रिणीकडे तिचा पाय मुरगळले आहे का काय झालेलं आहे, तिने मला फोन केला होता 2-3 दिवसापूर्वी आणि माझं जाणंच शक्य झालं नाही. तर म्हटलं आज चला जाऊन येते. गुड्या पण घरी आहे, दादा येईन 12 वाजता. घरातले कामं आवरून निवरून आता जेवण करतो आम्ही आणि जेवणामध्ये मी बनवली आहे चवळीची भाजी, पोळ्या, भाकरी आणि गुड्या राणी आता पापड भाजते. तर म्हटलं आपण आता जेवण करून घेऊ दोघी मायले की. आणि आमचे साहेब तर गेलेले आहे ड्युटीला आणि तिला पाहून येते. मग संध्याकाळी मला वेळ भेटत नाही आणि गुड्या घरी राहिली ना तर ती वरती कस्टमरसुद्धा करून घेते. त्याच्यामुळं म्हटलं मी आता जाऊन येते आणि तिला म्हटलं तू पण आराम कर. लोळून अभ्यास बी करते ती, आराम बी करते, सर्वच होईन तिचं आज दिवसभरमध्ये. आणि 4 वाजता मग तिची क्लास राहते, क्लासला जाईन. त्याआधी म्हटलं मी आता जाऊन येते मावशीकडे जेवण करून, जेणेकरून मग मला ब्लाऊज पण शिवायचं आहे. माझी मैत्रीण पण येणार आहे पिको फॉलला. तर बघू आता आज काय काय होतं तर आणि काय काय नाही तुमच्याबरोबर शेअर करणार. तर आता जेवण करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी. काय करते गुड्या राणीचं चालू इथं पापड तळणं. लाईट काही लावले नाही आणि दूध होतं जास्तीचं पडलं, म्हणजे जास्तीचं म्हणता येणार नाही बा, पण आहे मुलं काही दूध घेत नाही आहे. हे दूध मी आता दही लावून देणार, याला थोडं थंड करते आणि त्याला खूप उकळलं मग दही आहे ना खूप छान येते. आणि हे येतं आपलं चहाचं. मी चहा घेणार आहे एकटी संध्याकाळी, म्हटलं मग मी साईडला काढून ठेवलेलं आहे. आणि हे दुधात दही टाकायचं आहे आपल्याला. आणि गुड्या राणीचं चालू आहे पापड भाजणं. हा पण भाजून घेणार 2-3च ठीक. हा बी भाजून घे, वातडा होऊन जाईल वरती राहिला तर. इथं मी चवळी काढून ठेवलेली, त्यांना तेल चालत नाही त्याच्यामुळं. आणि ती गेली माझ्याकडनं सांडून. पहिले पुसून घेते नंतर मग टाकते. चला झालं गुड्याचं. आता आम्ही बसतो जेवायला. याच्यात आहे भाजी. इतकी फुल हो ना गं, जास्त झाली आज बस. हे छोटंसं आहे, हा तुम्हाला असं वाटत असणार खूप छोटं आहे. याच्यात काढून ठेवली मी भाजी. आम्ही आहे ना आमच्या मैत्रिणीला बघून आलो आणि आता लावतोय फॉल. आणि आमची मॅडमला फॉल लावणं शिकवतोय तिची पोरगी शिकवते फॉल लावणं. दोन्ही मायलेकींचं चालू आहे त्यांचं. त्या मशीनची सवय आहे ना तिला. मागे नाही अगं, सरळ सरळ चालू दे सुरेखा. आणि सकाळीच नको करू. डोकं कधी खाजी नाही मी कधी काय करेल. अगं निसा सरळ सरळ चालू दे. बस बरोबर चालू आहे ना ग मावशीचं. ती मावशी डायरेक्ट बाहेर निघली होती का बाहेर नको निघू ना. ही साडी माझ्याकडनं घेतली आणि लगेच तिला लावायचं आहे फॉल. तू सोड बेटा. ती मावशी लावीन, ती बरोबर करीन. ती नाही आलं का मग सांगायचं. तसं आहे ना कन्फ्यूज होतं मग माणूस. बरोबर करते ती काय. ते एवढे ब्लाऊज शिवते, एवढे पार्लर बायांचे चेहरे धुवून देते फेशियल करते मावशीनी. एवढं पार्लर हँडल करते नाही. हे निसं काय तिच्या पुढे जाटूक माटूक काम. उलट सोपं आहे ना हिच्यावरती. हां एकदम सोबत छान लागतोय सुरेखा, एकदम भारी मस्त लागतं. हे काय काही गुढी नाही गाडी नाही, एकदम भारी. मी काय करेन ते काढून टाकेन, असंच घेऊन टाकेन आता.
एवढं पण ते ब्लाऊज शिवते मी करत म्हणायचे. वाटतंय का लागलेलं आहे असं किती छान. मग काय ते धमपडा धमपडा हे कसं कपाटात बी ठेवलं, वरती बी राहिलं तुझं टेन्शन, वरती घेऊन गेली ना, टेन्शन नाही. जेवण करायचं नाही का तुला? का रे? हा मग का रे कृष्णा, मस्त भाजी केलेली ना बाई या पोरांना, असं काही जा ना मग. अरे फॉल लावून झाले, ब्लाऊज कट करून झालं, आयब्रो झाल्या. आयब्रो कशा वाटल्या? माझ्या खूप पातळ आहे. आयब्रो बी करून झाले. किती सुंदर दिसते. मग किती सुंदर दिसते म्हटलं. बघा किती सुंदर दिसते. बरं सांगते तर मग सुंदरच दिसते ना. सुंदर आहे तर सुंदरच बोलीन ना. सुंदरा सुंदरा तुझं नाव काय हाय, तुझं गाव काय हाय. इकडे पोरगीचं चालू आहे. किती बिजी माझी पोरगी, लक्ष सुद्धा नाही मोबाईल मध्ये. बापरे. आणि पसारा बघा आमच्या घरात. 7 होत आहे, 7:30ला 5 कमी आहे. आत्ता आली खाली, झाडू मारला आणि भांडे कुंडे लावले. गुड्याने कांदे ठेवले, कांदे भाजायला. तर बघू आता काय स्वयंपाक होत होतं ते काही अजून ठरवलेलं नाही आहे. तिला म्हटलं कांदे वगैरे भाज. तर चिकन बनवायचा विचार चालू आहे माझा, अजून आणलेलं नाही आहे. गुड्या राणीचं चालू आहे इथं. आणि परत पाहुणे आलेले होते, माझी मैत्रीण, तिच्या मुलीचं लग्न आहे. तर पत्रिका द्यायला परत त्यांच्यात वेळ गेला माझा. आणि आत्ता देवपूजा तर काही करायची नाही आहे, सुत्तक आहे आम्हाला. आणि किचन वट्ट्यावरती पसारा बघा तुम्ही, इतका पसारा झालेला आहे. स्टँड आणलं गुडिया, हे बघा. आता आवडते हा सर्व पसारा, वेळच भेटत नाही. दुपारी आराम करीन म्हटलं तर 5-10 मिनटं आराम केला, तेवढ्यात कस्टमर चालू झाले. तर आता आली. अवतार बघा, केससुद्धा घालायला वेळ भेटत नाही. आणि श्वास फुलतोय माझा, असा दम भरल्यासारखं होतंय, असं होतंय मला. काय होतंय काय माहिती. आणि ना कमजोरी आल्यासारखी, गरम तर इतकं होतंय ना तुम्हाला काय सांगू.
सांगा बघ. हो सांग ना ताई. भांडा मिक्सरचं. ते काय अच्छा मेन मिक्सर मेन मिक्सर मोबाईल बंद ठेवतो. मी का गॅस पकड हात साहेब आले आमचे. स्वयंपाक करायचा बाकी आहे आणि त्याआधी म्हटलं काय पार्सल आणलेलं आहे आमच्या साहेबांनी मागवलेलं होतं तर ते तुम्हाला दाखवते. साहेब आले माझ्यासाठी. खोलू का म्हटलं. हो ना पार्सल ओपन करते. जा निघा. का ग कलर नीचे दुसरा मागवलेला. मी तर तुला बोल पूर्ण नको बोलू. व्हाईट कलर आलेला आहे त्याच्यात. काय तुझे खोल लागला मागून साईज छोटी आहे. नाही साईज बरोबर आहे. 4 तो कलर हा कलर छान आहे पण तो खराब छोटा आहे. तुला बोलली 4 नंबर तेव्हा साईज 4 मी 8 नंबर साईज छोटी आली. सॉफ्ट आहे पण साईज छोटी. साईज खूपच छोटी आली. This is what you guys. साईज छोटी आली आणि ती आम्ही ऑर्डर केली. साहेबांनी केली नाही त्याच्यामुळे आरड्या वाजताय. हे बघा माझे पाय इतके दुखत आहे ना तर मला हे कंपल्सरी लावून राहू द्यावा लागते. हे बघा. तर ही चप्पल जुनी आहे पण खूप छान आहे. खराब झालेली. एक कुठं टाकली गुड्याने काय माहिती. ती काय खाली सोफा खाली. अच्छा. ही वापरते मी पण एक म्हटलं मागू तर तिची साईज पण छोटी आली आणि जो कलर मी मागवलेला होता तो कलर बी आला नाही. चप्पल छान आहे. छान निघताय. नीच्या क्वालिटीमध्ये फरक आहे का सेम आहे. हिला आता वेळ झाला ना म्हणून ती म्हणजे खूप दिवस झाले ना हिला हे आत्ता घेतली. आता बरेच ग्रे कलर आहे तिचा आला. चल ही साईज ठेवून देते मी आता आणि आपण ते कार्ड होतं बघ त्याच्यामध्ये ते पण टाक.
चायना का माल, चायना का माल है वो, चायना का काय आता रिटर्न करावं लागेल तुला. हा रिटर्न करावं लागेल. आत्ताच करून देईन मी पण. हा आत्ताच करून देईन मग. ठीक आहे करून. ते तू पूर्ण काढून टाकलं. जाऊ दे काय होत नाही. घालून दे तसं. हा काही होत नाही, जाऊ दे, घेऊन टाका ते तसं. चला मनाजोगतं तर काम झालं नाही, पण स्वयंपाक करावा लागेल. तर स्वयंपाक करावा लागेल आणि आज गुड्यारानी भाजी बनवणार आहे. कांदा आणि जिरं टाकलेलं आहे, तेल कांदा जिरं टमाटा. तुला बरण्या बी ठेवता येत नाही का? कुठली कुठे कुठली कुठे हॅलो का त्याला नको आलो आलो. सॉरी. मम्मी ते तडका राहू दे, लालू दे काढ मसाले काढ. पप्पांना मागू दे. रिटर्न करून देऊ गड्या जरी घे टाकी मसाले. हातात काढून देतो मी. हात धुतलेले आहे ना? तू हात धुत त्याच्यात खाली खाली ठेवणार गं. आता नुका पुढे नंतर टाक हात धुवायला होऊ दे ना. ठेवते बॉईल होते बॉईल होऊ दे. हॅलो का त्याला थोडं बडी बडी नको आलू दे असं. अगं ते खाली लटकतंय, खाली लटकणारच नाही ते. काय हे का थोडं थोडं म्हणजे बरोबर. एका साईडला भात लावला, एका साईडला भाजी होते आणि ती भाजी बनवते गुडिया राणी. चला मी करते म्हणे आणि साथी गेली. माझा फोन चार्जिंग करा. Đi ngồi đó.
हुशार आहे ना नाल आहे का नाम आहे का इतका हे बोलायला गेले नाही तर बस कधी पप्पांनी तेल लावलेलं आता इतका गाणं असतं ना डोक्याला. लावलेले बायकाचा. मग हे 2 कांदे घाण तिथं फेकून देतो आणि उचलून तिथं व्यवस्थित लावून देतो. काय गं? हा मग खेळतोय काय मम्मी तो दुसरी बघा गं, दुसरी बघा. इथं पडी ना तो. नाही पडणार. चला यांची चालू मस्ती. मी जाते आता आमच्या साहेबांजवळ बसायला. जेवण करून आम्ही गेलो होतो राऊंड मारायला आणि आता 10:15 होत आहे. मुलं बसलेले आहे अभ्यासला आणि आम्ही जातोय आता दोघीजणी झोपायला. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.